जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटे वरे
तुका म्हणे माझे ते सर्व सुख, तुका म्हणे माझे ते सर्व सुख, तुका म्हणे माझे ते सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे ते सर्व सुख, तुका म्हणे माझे ते सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, पाहिण श्रीमुख आवडेने, पाहिण श्रीमुख आवडेने, तुलसी हार गळा कासे पितांबर, तुलसी हार गळा कासे पितांबर, श्रीमुख आवडेने, पाहिण श्रीमुख आवडेने, तुलसी हार गळा कासे पितांबर, तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर एक आवडे निरंतर हे ध्यान, तुलसी हार गळा कासे पितांबर, तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे ध्यान, आवडे निरंतर हे ध्यान, तुलसी हार गळा कासे पितांबर.
मोकळा करा आवाज. इफेक्ट बंद करा. करा इफेक्ट बंद करा, त्याचा कमी करा जरा. हे मॉनिटर द्या समोरचे. श्रीराम श्रीराम. हॅलो, हे बघा. श्रीराम. हॅलो हॅलो. श्रीराम. असं मुमिंग होतं खूप असं. लेफ्ट राईट दोन्ही सेम करा सारखे. श्रीराम 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 श्रीराम. हॅलो हॅलो हॅलो. थोडंसं इफेक्ट ठेवा, किंचित त्याला. हॅलो. इफेक्ट म्हणजे फक्त रिओप ठेवा थोडंसं, जास्त काय भाग करू नका. हॅलो. श्रीराम. हॅलो. इथं ब्लास्टिंग होतो ना आवाज, बघा ना. श्रीराम. हॅलो हॅलो. बघ ना जरा. हॅलो. श्रीराम 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 श्रीराम. हॅलो. हॅलो हॅलो. आवाज कमी ठेवा, पण चांगला ठेवा जरा व्यवस्थित, असं डिस्टर्ब होईल असं करू नका. श्रीराम श्रीराम. ठीक आहे, आता बरोबर आहे. थोडासा इफेक्ट फक्त योग ठेवा थोडासा. श्रीराम श्रीराम श्रीराम. हरी. हॅलो 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 हॅलो. चलिए, ठीक आहे. चल. हॅलो. इफेक्ट काय करू त्याला पण असंच करा. हॅलो. आणि त्याला योग दे जास्त जरा थोडंसं. हॅलो हॅलो. इफेक्ट गेन. जुगनू. श्रीराम. ठीक आहे, ठकठक चलवा. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. 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 हरि जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि. जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि. जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणे. तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम लागोनिया पाया जनाविन वित लागोण्या पाया जनाविन वित लागोनिया पाया जनाविन वित लागोण्या पाया जनाविन वित मुखी म्हणा दत्त वारंवार म्हणा दत्त वारंवार बोला दत्त वारंवार लागोनिया पाया जनाविन वित लागोण्या पाया लागोनिया पाया जनाविन वित लागोण्या पाया जनाविन वित ही बोला दत्त वारंवार मुखे बोला दत्त वारंवार मुखे बोला दत्त वारंवार तेणे तुम्हा सुख होईल अपार 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 दया सागर आठवावा दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा स्त्री पुत्र संसारा गुंतसी पामरा संसारा मुदती पामरा स्त्री पुत्र संसारा गुंतसी पामरा पुत्र संसारा गुंतसे पामरा तेणे तुआ घोरा पावशील थोडा पावसेल थोडा पावसेल एका जनार्दनी चिंती दत्त पाया एका जनार्दने चित्ते दत्त पाया एका जनार्दनी चिंती दत्त पाया एका जनार्दने चिंती दत्त पाया दत्त रूप काया झाली त्याची दत्त रूप काया झाले त्याचे दत्त रूप काया झाले त्याचे तेणे तुम्हा सुख होईल पार तेणे तुम्हा सुख होईल पार सुख होईल पार तेणे तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा पार कुमाई जय जय विठोबार कुमाही जय जय विठो पार कुमाई जय जय विठोबार कुमाही जय जय विठोबार कुमाही विठो पार कुमाई विठोबार जय कुमाही जय विठो पार कुमाई विठोबार कुमाही पार कुमाई जय जय विठोबार कुमाही पार कुमाई विठोबार कुमाही विठोबार कुमाही थोडा इफेक्ट ठेवा लाईट लाईट असेल किंचित ठेवा इफेक्ट असा मीटर क्लोज करून
लागुनिया पाया जना विनवीता लागुनिया पाया जना विनवीता लागुनिया पाया जना विनवीत 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 मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार तेणे तुम्हा सुख होईल पार तेणे तुम्हा सुख होईल पार मुखी बोला दत्त वार वार मुखी बोला दत्त वार वार तेणे तुम्हा सुख होईल पार तेणे तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा हा दत्त दया दत्त दया सागर आठवावा आठवावा दत्त दया दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा आ
टाळी 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 वाजवत चला, वाजवा टाळी वाजवा. वर बसलेले खुर्चीत बसलेले टाळी वाजवत चला. लागोनिया पाया जना विनवीत, लागोनिया पाया जना विनवीत, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा, स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा, तेने तू अघोरा पावशील, एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्त रूप काया होईल त्याची, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतां, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिराम रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, मंगलभवन अमंगलहारी, द्रवौ सुदशरथ अजर बिहारी, सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पाणी, जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, त्याची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता, तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तया माझे दंडवत, 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 तया माझे तीन शिरे हात, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तीन शिरे हात, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, लागून या पाया विनवितो, जना विनवितो, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा. इफेक्ट ठेवायचा पण असं लाईट ठेवायचं किंचित असा,
आणि शिटी मारतोय ना, थोडासा फक्त गेन कमी करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्याच्या. विठ्ठल विठ्ठल हो. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृतवाहिनी जलतीर्थ गोदावरी मातेच्या तटावर असणारं श्री क्षेत्र प्रतिष्ठान पैठण या पैठण क्षेत्रातील महान संत महाविष्णूचे अवतार शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांचा हा चारचरणाचा गोड अतिशय महत्त्वाचा उपदेश करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला भगवान श्री दत्तात्रयांचं नामचिंतन करा, म्हणजे तुम्हाला त्याची फलश्रुती काय असेल ती फलश्रुती देखील या अभंगातून त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. असा हा प्रासंगिक अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग गोड आहे, चिंतनीय आहे आणि अतिशय प्रासादिक आहे. या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना एक प्रार्थना करीन की या ठिकाणी थोडासा विक्षेप जाणवतो, तो विक्षेप होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायची आहे. कीर्तनामध्ये भजनामध्ये विक्षेप झाला की त्या वक्त्याला मरण्यापेक्षा जास्त दुःख होतं. भजने विक्षेप त्याची पै मरण. भजनामध्ये विक्षेप झाला की अतिशय दुःख होतं. ज्यांच्याकरता कीर्तन असतं त्याने जर विक्षेप केला तर कीर्तन सांगायचं कुणाला हा प्रश्न आम्हाला पडत असतो. थोडंसं त्या मुलांना शांत करा. फक्त लागून या पाया जनावी नवीत मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. या अतिशय गोड अभंगाचं चिंतन या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज या ठिकाणी दत्त जयंतीचा हा पर्वकाळ सुरू आहे आणि दत्त जयंतीच्या या पर्वकाळावर आपल्या या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, एक सामाजिक सेवेमध्ये ज्यांना विशेषत्वाने अतिशय आनंद वाटतो, सामाजिक सेवेमध्ये ज्यांना विशेष रस आहे, असे हनुमानजी ठोंबरे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी या सामाजिक कार्यामध्ये विशेषत्वाने सहभाग घेणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी वैशालीताई, या दोन्ही उभयतांच्या संकल्पनेने, आईच्या आशीर्वादाने, वडिलांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे दत्त मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. आणि दत्त मंदिर बांधल्यानंतर त्या दत्त मंदिरामध्ये दररोजची आरती, दररोजचा नियम अतिशय पवित्रपणे ते या ठिकाणी पूर्ण करीत असतात. आणि विशेष म्हणजे प्रतिवर्षी या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा दत्त जयंतीच्या पर्वकाळावरती साजरा होतो. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल हो. आपल्याला बरेचदा असं बघायला मिळतं, श्रीमंती आणि परमार्थ बऱ्याचशा ठिकाणी एकत्र नांदत नाही असं बघायला मिळतं. आपल्याला श्रीमंती आणि परमार्थ एकत्र नांदत नाही असं आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळतं. आणि बऱ्याचशा ठिकाणी पाहायला सुद्धा मिळतं की ते लोक श्रीमंत आहेत परंतु परमार्थसुद्धा ते करतात. खऱ्या अर्थाने आपल्याजवळ देवानी भरपूर संपत्ती दिलेली, ऐश्वर्य दिलेलं आहे, पण त्याच संपत्तीला जर अध्यात्माची जोड असेल तर ती संपत्ती दैवी संपत्ती म्हणून सिद्ध होते. भगवान श्री कृष्ण परमात्म्याने गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये आपली विभूती सांगत असताना त्या माणसाला विभूती सांगितली की ज्याच्याजवळ श्रीमंती आहे आणि देण्याची दानसुद्धा आहे, असं समजायचं की तो माझी विभूती म्हणून. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एका ठाया, ते ते जाण धनंजय विभूती माझी. आणि म्हणून संपत्ती ज्याच्याकडे आहे आणि देण्याची दानत त्याच्याकडे आहे, परमार्थी कार्य करण्याची प्रवृत्ती ज्याची आहे, अन्नदानासारखं पुण्य करण्याची ज्याची प्रवृत्ती आहे, तर भगवान म्हणतात की तो माझा अंश आहे असं भगवान सांगतात, ती माझी विभूती आहे. असो, या ठिकाणी हनुमानजी ठोंबरे यांनी बांधलेलं हे दत्त मंदिर बांधणारे जरी ते असतील तरी या मंदिराचा लाभ मात्र सगळ्यांसाठी होतो. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. जशी गंगा भगीरथाने मृत्यूलोकात आणली, पण त्या गंगेचा लाभ एकट्या भगीरथालाच नाही ना. कुणीही जा गंगेमध्ये स्नान करा, सुचित्व सुची गंगा होय, पापताप ही जाय. कुणी जा गंगेमध्ये स्नान करा आणि पवित्र होऊन या. पंढरपूरचा विठोबा पुंडलिकाने आणला पंढरपूरला, पण एकट्या पुंडलिकालाच लाभ झाला का त्याचा? नाही. कुणीही जा पंढरपूरच्या देवाचं दर्शन घ्या आणि मुक्त होऊन या. आणला पुंडलिकाने, पण त्या पुंडलिकालाच फायदा झाला असं नाही ना. गाय दूध देते वासराला, पण वासराच्या निमित्ताने घरातली सगळी माणसं पितात. भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, पण कुणीही भगवद्गीता श्रवण करा आणि आपण स्वानंद साम्राज्याचे अधिकारी व्हा.
त्या भगवद्गीतेचा लाभ सर्वांनाच आहे. श्रीमद भागवत परीक्षितीला सांगितलं, पण कुणीही श्रवण करा आणि मरणाच्या भयातून मुक्त व्हा. तसंच आहे या ठिकाणी. आज हा कार्यक्रम ठेवणारे जरी हनुमानजी ठोंबरे असतील तरी त्याचा लाभ मात्र या गावाला आहे, या पंचक्रोशीला आहे. कुणीही या आणि या ज्ञानगंगेमध्ये नाहून तुम्ही आपलं जीवन कृतार्थ करा, अशा प्रकारे हा कार्यक्रम आहे. आज दत्त जयंतीचा पर्व काळ आहे. आजच्या दिवशी भगवान श्री दत्तात्रय आत्री आणि अनुसयेच्या घरी प्रगट झाले बरं का. देवत्रयाची मूर्ती करकमळे झाली शीघ्रगती. 3 देवांचं तेज ज्या दत्तात्रयांमध्ये आहे, असे दत्तात्रय भगवान अनुसया आणि आत्री ऋषीच्या घरी आजच्या दिवशी प्रगट झाले. तो आजचा दिवस आहे. आणि ते दत्तात्रय म्हणजे कोण, त्या दत्तात्रयांचा परिचय करून देताना एका ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, दत्तात्रय म्हणजे कोण, तर दत्तात्रयांचा परिचय करून देताना नाथ महाराज म्हणतात, धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया. अत्रीची अनुसया गरोदर, अत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. अत्रीची अनुसया गरोदर, अत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. हो, वा 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 वा. काही काही रागांचं असं वैशिष्ट्य की सुरुवातीला ते राग काढले की अख्या कीर्तनामध्ये ते स्वर घुमत असतात. दुर्गा राग, सारंग राग असे काही विशिष्ट राग आहेत आणि त्याचे स्वर अख्या कीर्तनामध्ये शेवटपर्यंत घुमताना दिसतात आपल्याला. असो, हा दुर्गा राग आहे. महाराज म्हणतात, धरी अवतार विश्वतारावय, अत्रीची अनुसया गरोदर. आजच्या दिवशी भगवान श्री दत्तात्रय या मार्गशीर्ष पौर्णिमेला आत्री आणि अनुसयाच्या घरी प्रगट झाले. तो आजचा दिवस आहे. आज दत्तात्रयांची जयंती आहे. देवाची जयंती असते, महापुरुषांची पुण्यतिथी आणि सर्व आपल्यासारख्या माणसांचं होतं ते श्राद्ध. आपली मुलं आपलं वर्षातून एकदा करतात, त्याला श्राद्ध म्हणायचं. ज्या दिवशी महात्मे गेले त्या दिवशी पुण्यतिथी असते आणि ज्या दिवशी देवाचा अवतार झाला त्याला जयंती असं म्हणतात त्या दिवशी. आणि म्हणून आज दत्तात्रयांची जयंती आहे. दत्तात्रयांकडे आपण जर पाहिलं तर दत्तात्रय हे देवसुद्धा आहेत आणि संत रूपाने सुद्धा आजही या पृथ्वी तलावरती ते संचार करताना दिसतात. 2 अवतार असे आहेत, एक हनुमंतराया आणि एक दत्तात्रय. यांचा जन्म मात्र झाला, प्रगट झाले, अवतार झाला, पण त्यांच्या अवताराचा शेवट झाल्याचा कुठं पुरावा सापडत नाही. आजही गाणगापूरमध्ये दत्तात्रय दररोज त्या ठिकाणी म्हणजे भिक्षाटन करण्यासाठी, मधुगिरी मागण्यासाठी आजही येत असतात. म्हणून गाणगापूरमध्ये मधुगिरीला कोणी नाही म्हणत नाही. कुठल्याही रूपामध्ये दत्तात्रय येऊ शकतात आणि आमच्या दाराशी मधुगिरी घेऊन जाऊ शकतात. आजही गाणगापूरमध्ये दत्तात्रयांचा संचार आहे. असे भगवान श्री दत्तात्रय, त्या दत्तात्रयांच्या जयंती प्रित्यर्थ आजचा हा कार्यक्रम आहे. आणि सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांचा अभंग असल्या कारणाने नाथ महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग मी आपल्यासमोर सांगतो. पहा, वास्तविक नाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे आहेत. नाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे आहेत आणि दत्त संप्रदायाचे असल्या कारणाने आपल्या उपास्य देवतेची, दत्तात्रयाची थोरवी त्यांनी या अभंगातून वर्णन केलेली आहे. प्रत्येकजण आपापल्या संप्रदायाच्या उपास्य देवतेचं वर्णन करतो, यात काही विशेष नाही. पण नाथ महाराज जरी दत्त संप्रदायाचे असतील तरी वारकरी संप्रदायामध्ये जर आपण बघितलं तर विशेषत्वाने नाथ महाराजांच्या वाङ्मयाचा विशेषत्वाने प्रभाव आहे. लक्षात ठेवा. माऊली श्री ज्ञानोबारायांची परंपरा बघितली तर माऊली ज्ञानोबाराय स्वतःची परंपरा सांगतात 18व्या अध्यायामध्ये. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा आणि बोधाचा संसार झाला अम्मा. माऊलीची परंपरा नाथ संप्रदायाची आहे. एकनाथ महाराजांची परंपरा दत्त संप्रदायाची आहे.
जगद्गुरू तुकाराम महाराजांची परंपरा चैतन्य संप्रदायाची आहे. जिथं सगळे संप्रदाय एकत्र येतात त्याला वारकरी संप्रदाय असं म्हटलेलं आहे. इथं भेद नाही वारकरी संप्रदायामध्ये. विषय आला म्हणून सांगतो. उपास्य, उपासना आणि उपासक या 3 गोष्टी लक्षात ठेवा. ज्याची आपण उपासना करतो त्याला उपास्य म्हणतात. जी करतो त्याला उपासना असं म्हणतात. जी भक्ती करतो तिला, आणि करणारा जो असतो त्याला उपासक म्हणतात. उपास्य, उपासना आणि उपासक ही त्रिपुटी लक्षात ठेवा. ज्या वेळेला उपासकाला म्हणजे भक्ताला उपास्य देवतेचं ज्ञान नसेल तर त्याच्या उपासनेमध्ये दोष घडण्याची शक्यता असते. विठ्ठल विठ्ठल मी काय बोलू लक्षात ठेवा. ज्याची भक्ती करतो आपण ज्या देवाची, त्या देवतेचं यथार्थ ज्ञान नसेल तर भक्तीमध्ये उपासनेमध्ये दोष घडण्याची शक्यता असते. म्हणून आपण ज्याची भक्ती करतो त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. वास्तविक ज्या दत्त संप्रदायाचे एकनाथ महाराज आहेत त्या दत्त संप्रदायामधील जे अधिष्ठान देवता आहेत दत्त, ते भगवान शंकर, वैष्णवांचा विष्णू, हे सर्व देव वेगळे नसून ते एकच आहेत अशा सगळ्या संतांचा भाव आहे. आणि म्हणून देवतांमध्ये भेद नसून सगळ्या देवतांमध्ये ऐक्य असल्या कारणाने ही जी संत मंडळी आहे यांच्या उपासनेमध्ये कुठे आपल्याला भेद पाहायला मिळत नाही. नाथ महाराजांच्या जीवनामधला एक प्रसंग सांगतो आपल्याला. नाथ महाराज त्या कुळातले, भानुदास महाराजांच्या कुळातले. भानुदास महाराजांच्या कुळातले नाथ महाराज बरं का. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार बरं का. विठ्ठल विठ्ठल चक्रपाणी भानुदासासारखे थोर संत ज्या कुळात जन्माला आले त्या कुळामध्ये नाथ महाराजांचा जन्म झाला. आणि काय योग आहे, जीवनामध्ये गुरुही मिळाले. जनार्दन स्वामी, ज्यांना भगवान श्री दत्तात्रय त्यांना दररोज भेट देत असत, असे जनार्दन स्वामी त्यांना गुरु मिळाले. दत्तात्रय महाराजांची विशेष कृपा असलेले, कृपापात्र असलेले जनार्दन स्वामी हे नाथ महाराजांचे गुरु. अनुग्रह घेतला, दीक्षा घेतली तेवढ्यावर भागत नाही, तर त्या शिष्याने त्या गुरुला समर्पण होणं महत्त्वाचं आहे. समर्पण. आणि समर्पण झाल्याशिवाय गुरु अंतकरणाच्या गाठी मोकळ्या करत नाही. लक्षात ठेवा तुम्ही. गुरु केल्यानंतर त्या गुरुला फक्त हार देणं, वर्षातून एकदा त्याला एखादा कपडा घेऊन जाणं, त्याला मिठाई घेऊन जाणं, एवढ्याने शिष्याचं कर्तव्य पूर्ण होत नाही. ज्या वेळेला तुम्ही गुरुला समर्पण होऊन जाल, अर्जुनाची भूमिका कशी बघा. 2ऱ्या अध्यायामध्ये त्यांनी शिष्यत्व पत्करलं. शिष्यस्तेहम शादी मात्वम प्रपन्नम, मी तुमचा शिष्य आहे म्हटलं. आता नुसता शिष्य नाही झाला अर्जुन देवाचा. ज्या वेळेला अर्जुन शिष्यत्व पत्करतो देवाचं आणि तो म्हणतो, आता खरंच सांगतो तुला, इथून पुढे ना तूच माझा गुरु आहे, तूच माझी आई आहे, तूच माझा बाप आहे, तूच माझा बंधू आहे, कारण तूच आम्हाला संकटातून रक्षण केलेलं आहे. आणि म्हणून तुला सांगतो, तुझ्याशिवाय आता मला दुसरा कुणी नाही, माझी काळजी आता तुम्ही व्हायची. तू गुरु, तू बंधू, तू माता, तू पिता, तूची आमचा इष्टदेवता बरं का. आपदी रक्षिती सदा आम्हाशी, आम्हाला संकट काळामध्ये तू रक्षण केले आमचं अनेक वेळेला, म्हणून हे परमात्म्या तू आमचं सर्वस्व आहे. अर्जुन देवावरती विसंबून राहिल्यामुळे आता भगवान अंतकरणातल्या गाठी मोकळ्या करून अर्जुनाला ज्ञान सांगतात. तसं जनार्दन स्वामींना एकनाथ महाराज समर्पण झाल्यामुळे आता जनार्दन स्वामी सुद्धा संकोच करत नाही. ती अगदी अंतकरणपूर्वक ज्ञान प्रतिपादन करतात एकनाथ महाराजांना. आणि ज्या वेळेस एकनाथ महाराजांचा अधिकार झाला, सेवा घडायला लागते माणसाची. सेवा घडली की फलश्रुती आपोआप मिळते. तुकोबाराय म्हणतात, भक्ती करताना घाई करायची, पण भक्तीचं फळ मिळण्यासाठी घाई करायची नाही, परमार्थाला लागण्यासाठी घाई करायची. एखाद्याला आपण म्हटलं माळ घाल, बघू म्हटलं पुढच्या वर्षी घालू. पुढच्या वर्षी आपण म्हटलं आता घाल, बघू आता एवढं वर्ष जाऊ दे, पुढच्या वर्षी घालू. जसा काही यम त्याचा पाहुणाच आहे, नातेवाईक यम, की त्याला फोन करून सांगणार आहे की तू अजून 1 वर्ष जगणार आहे म्हणून. एक दिवशी काय झालं, धर्मराजाच्या दरबारामध्ये एक अतिथी आला भिक्षा मागण्यासाठी. अतिथी
एक याचक आला. धर्मराजाला त्यांनी सांगितलं मला काहीतरी अन्नासाठी थोडंफार द्यावं. धर्मराजा म्हटलं आज मला थोडंसं काम आहे, मी आज तुला देऊ शकत नाही, उद्या तुला देईन मी, उद्या ये. आणि भीमाने ऐकला आणि भीमाने मोठा ढोल घेतला आणि वाजवायला लागला ढोल. धर्मराजा म्हटला भीमा तू ढोल कसा काय वाजवायला लागला रे आज अचानक? काय नाही म्हटलं, मला एक गोष्ट कळली की तुम्ही आता मृत्यू जिंकलेला आहे म्हणून. म्हटलं मी मृत्यू तर नाही जिंकलेला. मग तो अतिथी तुमच्याकडे आज आला होता त्याला तुम्ही म्हटलात का उद्या तुला मी देईन, म्हणजे याच्यावरून मला असं कळायला लागलं का तुम्हाला पूर्णपणे 100% खात्री आहे तुम्ही उद्यापर्यंत जगणार आहे म्हणून. इथं माणसाचा एका क्षणाचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरोसा, आणि तुम्ही त्याला उद्या बोलवता. इथं कधी कधी मला गंमत एका गोष्टीची वाटते झाला. कीर्तनकार अभंगाचं चिंतन सांगताना सहज म्हणून जातो राहिलेलं पुढच्या कीर्तनात बघू म्हणून. कीर्तनकारांची मोठी आपल्याला गंमत बघायला मिळते. राहिलेलं पुढच्या कीर्तनात सांगू असं बोलून जातो, पण त्याला हे माहीत नाही मी आताच सांगून गेलोय बरं का. आता मी सांगून गेलो क्षणभंगूर नाही भरोसा, वारे सावध तोडा माया आशा. मग जर देह अशाश्वत आहे, शाश्वत नाही, तो कधी जाऊ शकतो, मग उद्या कशाला आता सांग की कीर्तनामध्ये काय सांगायचं ते. तसं परमार्थ करताना घाई करायची, त्वरा करायची, पण परमार्थाची फलश्रुती मिळण्यासाठी घाई करायची नाही, ध्यानात ठेवा. मी थोडंसं मोकळं बोलतो. 22 वर्ष माळ घालून झाली तरी आपली परिस्थिती सुधारत नसेल तर काही माणसं म्हणतात ना माळ घालून काही फायदा नाही. माळेचा आणि परिस्थितीचा काही संबंध नाही. परिस्थितीचा संबंध तुमच्या प्रारब्धाशी आहे. तुम्ही येतानाच तुमचे प्रारब्ध घेऊन आलेले आहेत. ज्यांच्या घरी पांडव रात्रंदिवस सेवा करीत होता त्यांची, ते पांडव सुद्धा त्यांना वनवास नाही चुकला, तर आपलं काय घेऊन बसलात तुम्ही बरं का. अखंड संकट काळामध्ये कुठल्याही प्रसंगी भजनाचा खंड नाही पडला. त्या प्रल्हादावरची संकट नाही टळली तर आपली कशी संकट टळतील. संकटांचा परिस्थितीचा आणि भक्तीचा काही संबंध नाही, लक्षात ठेवा. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे, परमार्थ करताना घाई करायची पण त्याची फलश्रुती मिळताना घाई करायची नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नाही चालत तोडी, तुका म्हणे नाही चालत तातडे, तुका म्हणे नाही चालत तातडे, तुका म्हणे प्राप्त काळ घडी आलवीणा, प्राप्त काळ घडी आलवीणा, प्राप्त काळ घडी आलवीणा. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण. योग्य वेळ आली की तुम्हाला फलश्रुती प्राप्त होऊ शकते, फक्त साधनेमध्ये तेवढी बळकटता असावी. एकनाथ महाराज जनार्दन स्वामींची सेवा करीत असताना एक दिवशी जनार्दन स्वामींनी त्यांना हिशोब तपासायला दिला, एक गणित दिलं सोडवायला. वास्तविक ते म्हटले एवढं आलं पाहिजे, याचं उत्तर एवढं आलं पाहिजे, पण ते रात्रभर जागले पण त्याचं उत्तर तेवढं येत नव्हतं. शेवटी काय करावं आता म्हणून प्रश्न पडला, जर नाही सुटलं माझ्यासाठी गणित तर माझे गुरु नाराज होतील. रात्रभर जागले, रात्रभर जागले आणि शेवटी पहाटे पहाटे का होईना पण बरोबर उत्तर सापडलं, योग्य उत्तर सापडलं. ते गणिताचं टाळी वाजवली, अशी टाळी वाजवली जोराने. हो, झोपले होते जनार्दन स्वामी, उठले, नाथा टाळी वाजवलीस रे भल्या पहाटे, का वाजवली टाळी? काय नाही म्हटले, गणित सुटत नव्हतं तुम्ही दिलेलं आणि आता माझं गणित सुटलं म्हणून टाळी वाजवली. ते म्हटले मी दिलेलं गणित सुटलं म्हणून टाळी वाजवलीस ना, तसं जीवनाचं पण गणित सोडव बरं का. जीवनामध्ये तो परमात्मा मिळवण्यासाठी असाच जागा राहा. जनार्दन स्वामी म्हटले जागा राहा हा शब्द त्यांच्या डोक्यात त्यांनी असा फिट केला आणि दुसऱ्या दिवशीपासून ते म्हटले आता इथून पुढं माझी सेवा फक्त त्याच्यासाठी असेल, मला त्या परब्रह्माची तुम्ही भेटी करून द्यायची. आणि एक दिवस नाथ महाराजांची योग्यता झाल्यानंतर जनार्दन स्वामी त्यांना एका पर्वतावर घेऊन गेले. पर्वतावर घेऊन गेल्यानंतर समोरून त्यांनी बघितलं की एक फकीर समोरून येतो. फकीर ज्याच्या मागे पुढे कुत्रे आहेत, अंगाला त्याच्या विभूती लावलेली आहे, काके जोळी पुढे श्वान,
नित्य जानवीचे स्नान, काखेमध्ये झोळी, अंगाला राख लावलेली आहे, मागे पुढे कुत्रे आहेत आणि अशी समोर येताना विभूती बघितली. ते दत्तात्रयच होते प्रत्यक्ष. मलंग शब्दाचा अर्थ असा आहे, सांगतो तुम्हाला. मलंग, मलय अंग, मलय म्हणजे चंदन आणि मलयाची उटी अंगाला लावतो त्याला मलंग असं म्हणतात. मलंग हा मुसलमानांचा शब्द नाही, म्हणून थोडंसं मोकळं बोलतो. कधी कधी लोक बोलतात ना हाजी मलंग. आज ठाणे जिल्ह्याच्या नकाशातून सुद्धा राजेंद्र दादा तो शब्द काढलेला आहे, तिथं मलंगड केलेला आहे, पण आपल्या माणसांच्या मुखातून जात नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे. मलंग शब्दाचा अर्थ आहे मलय अंग, अंगाला चंदनाची उटी लावणारा तो मलंग फकीर, ज्याच्या अंगाला चंदनाची उटी होती, विभूती होती. दत्तात्रय होते प्रत्यक्ष मलंग वेशामध्ये आले होते. मागे पुढे कुत्रे होते. जनार्दन स्वामींनी लांबूनच नमस्कार केला, दंडवत केलं त्याला. पण एकनाथ महाराज विचार करतात, माझे गुरु एवढे सामर्थ्यवान आहेत की त्यांना दत्तात्रय दर्शन देतात रोज, पण आज एका फकीराच्या पाया पडतात, म्हणजे हा कोण असेल फकीर? आणि ज्या अर्थी पाया पडतात म्हणजे फकीर सामान्य नसेल. तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदाय जो आहे ना, हा पाया पडणारा वारकरी संप्रदाय आहे, पाया पडून घेणारा नाही. आपल्या जर कुणी पाया पडला तर माणसं त्याच्यासुद्धा पाया पडतात. ही वारकरी संप्रदायाची श्रेष्ठता आहे. आपल्या ठिकाणी अभिमानच नाही हे सिद्ध करणं म्हणजे दुसऱ्याच्या पाया पडणं. अभिमानी माणसं वाकत नाही कधी कुणाच्या पुढं. पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. वारकरी संप्रदाय निराभिमानी असल्या कारणाने जनार्दन स्वामींनी त्यांना दंडवत केलं. नाथ महाराजांना प्रश्न पडला, कोण असेल साधू हा? तेवढ्यामध्ये मलंग फकीर जवळ आले, एक आसन टाकलं, त्याच्यावरती ते बसले. मग त्याने आपल्या झोळीतून काही भाकरीचे तुकडे काढले, शिळे तुकडे होते. त्याच्यानंतर झाडाच्या पानाचा द्रोण केला. त्याच्यामध्ये आता कुत्रीचं दूध काढलं त्या द्रोणामध्ये. हे सगळं जनार्दन स्वामी करत असताना एकनाथ महाराज बघतात. त्यांना आश्चर्य वाटलं, नवल वाटलं त्यांना, कमाल आहे म्हटली. एवढे मोठे गुरु जे ज्ञानाचा उपदेश करतात अनेकांना, पण ते कुत्रीच्या दुधामध्ये भाकरी चुरून खातात, म्हणजे काय नवल आहे म्हटले. त्या फकीराच्या मागे लागून आता त्यांनी सुद्धा आता कुत्रीच्या दुधामध्ये भाकरीचे तुकडे चुरले, त्याचा काला बनवला. काला या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. आणि भक्ती मार्गामध्ये काला अतिशय महत्त्वाचा आहे. झाडाला फळं आली की झाडाचं कर्तव्य संपलं, तसं भक्तीमध्ये काला झाला की त्या साधकाचं कर्तव्य संपलं. काला अवस्था आहे. आपण काल्याचं कीर्तन म्हणतो ना, ते अवस्थेचं कीर्तन आहे. ज्या दिवशी भक्ती करणारा भक्त आणि ज्याची भक्ती करतो तो परमात्मा, या दोघांच्या मधला भेद संपून जातो. समजायचं प्रसाद मिळाला. देखे अखंडित प्रसन्नता अतिजेत चित्ता, जेत रिगणे नाही समजता संसार दुःखा. मग अभिन्न या सेवा चित्त मियाचे भरले जेव्हा, माझा प्रसाद जाणं तेव्हा संपूर्ण झाला. बघा आता त्याच्यानंतर मग आता त्याला तो काला त्याने असा चुरला होता. देव म्हणजे दत्तात्रय आणि भक्त म्हणजे जनार्दन स्वामी. आणि काला हा देव भक्तांच्या मध्ये होत असतो. काला भक्तांमध्ये होत नाही आणि काला देवादेवांच्या मध्ये होत नाही. काला होण्यासाठी देव आणि भक्त एकत्र यावे लागतात. म्हणून तुकाराम महाराजांचे एक प्रमाण आहे, वैकुंठामध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण तिथं काला नाही. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये देव राहतो बरं का, तिथं काला होत नाही. असं का हो? तर ते म्हटले, वैकुंठ जरी धाम देवाचं असेल तरी देव तिथं राहत नाही, तो भक्ताच्या घरी राहतो. आणि ते त्याने भक्तांना देऊन टाकलेलं आहे. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तो मृत्यू लोकात राहतो भक्ताच्या घरी, आणि काही भक्त तिथं राहतात वैकुंठामध्ये. इथं देव आणि भक्त एकत्र आलेले, जनार्दन स्वामी आणि भगवान एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये काला झालेला आहे. तो काला आता एकनाथ महाराजांच्या मुखामध्ये ते भरू लागले, पण ते नाही म्हणतात. मला नको म्हटले असला प्रसाद. कुत्रीच्या दुधाचा प्रसाद कोणी खाईल का म्हटले? नको आपल्याला असा प्रसाद नको. पण त्यांना हे कुठं माहीत होतं, ती कुत्री नसून ती कामधेनूच होती प्रत्यक्ष, कातकुत्रीच्या रूपातली. आणि शेवटी नाईलाजाने का होईना पण थोडासा प्रसाद त्यांच्या मुखामध्ये गेला. काही म्हणतात कटोरा धुण्याच्या निमित्ताने गेला, काही म्हणतात दत्तात्रयाने भरवला, पण त्यांच्या मुखामध्ये प्रसाद गेला. एकनाथ महाराजांच्या गळ्याच्या खाली प्रसाद उतरला आणि त्यांना समाधीच लागली. हो, त्यांना समाधीच लागली, समाधीत गेले. ज्या दिवशी भक्ताच्या जीवनामध्ये काला होतो त्यावेळेला भक्त देहभाव विसरून जातो, स्वतःला विसरतो तो भक्त. गळ्याच्या खाली तो प्रसाद उतरला, त्यांना समाधी लागली. आता पुढे ऐका बरं का, एकनाथ महाराजांना समाधी लागली हे जनार्दन स्वामींनी बघितलं की अरे माझा नाथ समाधीत गेलेला आहे. पण आता नाथ समाधीत जाऊन कसं चालणार आहे? त्याच्याकडून कार्य करायचं, अजून पुढं भावार्थ रामायण लिहायचं आहे,
एकनाथी भागवत लिहायचं आहे, अनेक कार्य त्यांच्या हातून करून घ्यायचं आहे. मग त्याला समाधीत जाऊन कसं चालेल? जसं गीता सांगताना तुम्हाला सांगतो, आपल्या गावामध्ये गीतेवरती प्रेम करणारी माणसं खूप आहेत म्हणून सांगतो तुम्हाला. गीता सांगताना अर्जुनाला पण समाधी लागायची. गीता ऐकताना भगवान सांगायचे अर्जुनाला समाधी लागायची. पण अर्जुनाला समाधी लागली तर युद्ध कोण करणार आहे? म्हणून भगवान त्याला हलवायचे, जागे करायचे. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, परी पुढील साधा या कार्यार्थ. पुढचं युद्ध करायचं नाही, याला समाधीत जाऊन चालणार नाही. शेवटी जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना हलवलं आणि हलवल्यानंतर त्यांची अवस्था बघितली की खऱ्या अर्थाने पूर्णपणे ते दत्तरूप झालेले आहेत. आणि मग त्यांनी कबुली दिली. ते म्हटले, का हो, प्रसाद खाल्ल्यानंतर आता तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला, काय क्रांती घडली, जरा मला सांगा बघू तुम्ही. मग त्यावेळेला आरती आपल्या दत्ताची सगळ्यांच्या पाठ आहे, त्या आरतीमध्ये त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. ते म्हटले, आता खरं सांगू का, मी तुमच्या कृपेने दत्तात्रयांचा प्रसाद खाल्ला आणि त्याचा परिणाम आता असा झालेला आहे. थाप टाकरे दत्त 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 ऐसे लागले ध्यान. 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 आहार पले मन झाले उन्मन. हर पले मन झाले उन्मन. मी तूपनाची झाली बोलबन. आम्ही तूपणाचे झाले बोलवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. एका जनार्दनी श्री गुरुदत्तान. जय देव श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. हर पले मन झाले उन्मन. मितुपणाची झाली बोळवण. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. आता पूर्णपणे ते दत्तरूप झाले नाथ महाराज. आणि आपल्याला जो प्रसाद मिळाला, साधू संतांचा एक स्वभाव आहे, आपल्याला जो लाभ झाला तो ते त्यांच्यापुरताच ठेवीत नाही ना, मर्यादित झाकून ठेवीत नाही. तो सूर्याला देवाने प्रकाश दिलेला आहे, मग सूर्याने तो का झाकून ठेवला का? नाही. तर तो प्रसाद त्यांनी तो तेज त्यांनी जगाला वाटून दिला सूर्याने. महेश सूर्य हाती दिले तेजाचे सुतीतया भासाचे अंतर्वर्ती जगची पै केले. संसारातली माणसं स्वार्थी आहेत. जे आपल्याला मिळालं ते इतरांना मिळू नये ही आपली धारणा आहे. आपली जरी आपण कीर्तनात बसून माना डुलीत असू तरी जे मला मिळालं ते दुसऱ्याला मिळू नये अशी आपली धारणा आहे. आपला मुलगा जर समजा 10वीमध्ये पहिल्या क्रमांकात पास झाला तर सगळ्या गावाची पास व्हावी असं आपल्याला कुठं वाटतं? आपली मुलगी जर समजा चांगल्याच्या घरी गेली तर इतरांच्या मुलीसुद्धा चांगल्यांच्या घरी जाव्या असं माणसाला कुठं वाटतं? आपण बंगला बांधलेला आहे तसं बाकीच्यांनी सुद्धा बंगले बांधावे असं आपल्याला वाटतं कुठं? जरी माणसं म्हणत असली तरी त्याचं मन सांगतं बरं का, सगळ्यांपेक्षा माझं वेगळं असावं म्हणून. सांगतो तुम्हाला, आपल्याला जो लाभ झाला तो इतरांना होऊ नये अशी ज्याची धारणा आहे त्याला माणूस म्हणतात. आणि जे मला मिळालं ते इतरांना सुद्धा मिळावं असं ज्याला वाटतं त्याला संत असं म्हणतात. आणि तुकाराम महाराज असतील, नाथ महाराज असतील, माऊली श्री ज्ञानोबा असतील, हे सर्व तत्स्वरूपापर्यंत पोचलेले आहेत, समाधानापर्यंत पोचलेले आहेत, आनंदापर्यंत पोचलेले आहेत. जिथं दुःखाचा लवलेश नाही तिथपर्यंत पोचलेले आहेत. मग त्यांच्या जीवनामध्ये मिळालेला आनंद, त्यांच्या जीवनात मिळालेलं समाधान, त्यांच्या जीवनामध्ये मिळालेली निश्चिंती जगाला कशी मिळेल याच्यासाठी ते प्रयत्न करतात. विठ्ठला विठ्ठला स्वार्थी परार्थी भाव घेऊन जगतात त्याला महापुरुष असं म्हणतात. आणि म्हणून तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, आम्ही जो रस पितो तो रस तुम्ही सुद्धा प्या आणि तुम्ही सुद्धा आनंदाच्या अधिकारी व्हा.
सेवितो हारासा वाटितो आणिका सेवितो हारस वाटितो अनेका घरे होऊन कारणवरी घरे होऊन कारणवरी सेवितो हारस वाटितो अनेका सेवितो हारस वाटितो अनेका घरे होऊन कारण बरे घरे होऊन कारण सेवितो हारासा वाटितो आणिका सेवितो हारस वाटितो अनेका 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 घरे होऊन कारण भरे घरे होऊन कारण भरे सेवितो हारस वाटितो अनेका सेवितो हारस वाटितो अनेका घरे होऊन कारण भरे घरे होऊन कारण आम्ही जो रस पितो तो तुम्ही पण प्या, तुम्ही सुद्धा आनंदाचे अधिकारी व्हा, घ्या ना हा रस. आणि म्हणून ते आपल्या मागं मागं पळतात. घ्या रे होऊ नका रान भरी, विषयाच्या रानामध्ये भरकटू नका, तिथं काहीच फायदा नाही. आपण सगळे विषयाच्या रानामध्ये चुकलेली माणसं आहोत आणि त्या विषयाच्या रानामध्ये आपण सुख शोधतो. ते म्हटले घ्या रे होऊ नका रान भरी. आता कशी गंमत आहे बघा, जनार्दन स्वामींच्या कृपेने दत्तात्रयांचं दर्शन मला झालेलं आहे आणि तोच अनुभव इतरांना सुद्धा यावा याच्याकरता ते काय करतात, तोच बोध घेऊन त्या अनुभवावरती आरूढ होऊन ते जगामध्ये संचार करतात. संचार जे आपल्याला मिळालं ते इतरांना मिळावं अशी धारणा आहे. ऐका बरं का, संत महापुरुषांनी तो बोध झाकून नाही ठेवला. तो बोध हो हो असू द्या हो, म्हणजे त्यांना बाकीच्या माणसांनी बोलण्यापेक्षा ज्यांची मुलं आहेत ते बोलले तर ऐकू शकतात. ते विठ्ठल 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 विठ्ठल. एका व्यक्तीची अशी भाषा आहे, लोक जर माझ्याकडे आले असते तर मी सर्व लोकांना चांगल्या प्रकारे म्हणजे कसं अध्ययन करावं हे शिकवलं असतं लोकांना. बरं का, माझं प्रामाणिकपणे उत्तर असं आहे, जर ज्ञानोबा तुकोबारायांकडे लोक जर गेले नाही तर आपल्याकडे लोक कसे येतील. आणि म्हणून ज्याला समाजात क्रांती करायची आहे, समाज घडवायचा आहे, त्याने घरात बसून नाही त्याला समाज घडवता येत. महापुरुषांनी काय केलं, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथ जगा देतो. एकनाथ महाराजांनी मग काय केलं, जो त्यांना प्रसाद मिळाला तो इतरांना द्यावा याच्याकरता ते समाजामध्ये आले आणि ते लोकांना सांगू लागले, लोक हो बरं का, तुम्ही मुखाने दत्ताचं भजन करा, मुखाने दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर असं असं म्हणा. बरं का, प्रेमाने सांगून लोक ऐकत नाही. काही ठिकाणी लोकांना प्रेमाने सांगून लोक ऐकत नाही, म्हणून एकनाथ महाराज कधी कधी लोकांच्यावरती रागावलेले सुद्धा आहेत. तुम्ही जर एक माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांची जर ज्ञानेश्वरी सोडली, निवृत्तीनाथ महाराज, माऊली श्री ज्ञानोबाराय ही भावंड जर सोडली तर बाकीचे जे संत आहेत ना, यांनी थोड्याफार तरी शिव्या दिलेल्या आहेत आपल्या वाङ्मयामध्ये. बरं का, माऊलीची सर्वात मोठी शिवी फक्त एकच आहे, मूर्ख. याच्यापेक्षा मोठी शिवी नाही माऊलीची, मूर्ख शिवी. अगदी मवाळ भाषा आहे त्यांची. पण बाकीच्या संतांनी शिव्या दिलेल्या आहेत. नामचिंतन करा तुम्ही दत्तात्रयांचं, तुम्ही भक्ती करा, भक्ती करा, भक्तीशिवाय मानवी जीवनामध्ये किंमत नाही. हो, आणि भक्ती करीत नसाल तर तुम्ही कशासाठी जन्माला आले, भक्तिविन पशु कशाशी वाढला, अशी शब्द नाथ महाराजांची भाषा आहे. सटवी नेण्याला कैसा नाही. तुम्ही जन्माला आले, 5वीच्या दिवशी सटवीला माहीत होता हा भजन नाही करणार, हा जुगार खेळणार आहे, चोऱ्या माऱ्या करणार आहे, हा निंदा करणार लोकांची, असं सटवीला माहिती होतं 5वीच्या दिवशी. मग तिने त्याच दिवशी का नाही तुला नेला.
भक्ती न करणाऱ्या पुरुषाला त्यांनी शिवी दिली. सांगून सुद्धा जी माणसं भक्ती करत नाही त्यांना एक शिवी सुद्धा त्यांनी दिली. अतिशय शिवी खालच्या स्तराची आहे. हरिपाठामध्ये शिवी आलेली आहे. ते म्हणतात भूताला नामस्मरण आवडत नाही. भूताला नामस्मरण आवडत नाही भूताला, बरं का. असं म्हणतात भूत आली की त्यांच्यासमोर आपण राम म्हणलं का भूत पळून जातात. देवाचं नाव भूताला आवडत नाही. मग ज्या अर्थी मी तुला चांगलं सांगतो देवाचं नाव घे तरी तू ऐकत नशील, मग याचाच अर्थ असा आहे की काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी अरे मुढा. नाथ महाराजांनी शिवी दिली तो त्यांचा अधिकार आहे. आणि शिव्या देऊन सुद्धा लोकांमध्ये काही बदल होत नाही. मग शेवटी नाथ महाराज त्यांच्या पाया पडतात आणि पाया पडून त्यांना सांगतात पहिल्या चरणामध्ये, लागून या पाया जनावे नवेत, लागून या पाया जनावे नवेत, लागून या लागून या पाया जनावे नवेत, लागून या पाया जनावे नवेत, लागून या पाया जनावी नवीत, लागून या पाया जनावे नवेत. मुखे बोला दत्त वारंवार, मुखे बोला दत्त वारंवार, तेणे तुम्हा सुख होईल अपार, तेणे तुम्हा सुख होईल अपार. मुखे बोला दत्त वारंवार, मुखे बोला दत्त वारंवार, तेणे तुम्हा सुख होईल अपार, तेणे तुम्हा सुख होईल अपार. वा. शिव्या दिल्या कधी कधी, कधी कधी रागावले. पण रागावलेले एकनाथ महाराज इथं मात्र पाया पडून सांगतात, बाबा मी तुमच्या पाया पडतो, लागून या पाया जना विनवीत. दोन गोष्टीचा विचार या ठिकाणी करू. संतांनी शिव्या देणं योग्य आहे का याच्यावरती आपण थोडंसं प्रकाश टाकूया. आणि दुसरी गोष्ट, एकनाथ महाराजांसारखा संत आपल्या पाया पडतो म्हणजे त्याचं कारण काय असेल. संतांनी शिव्या देणं उचित आहे का. ठीक आहे, ज्याची बुद्धी वास्तविक मळलेली ज्याची बुद्धी आहे त्याच्या मुखातून शिव्या आल्या तर ठीक आहे. पण ज्यांनी त्यांची बुद्धी मन देवाला अर्पण केलंय, मन बुद्धी सगळं देवाला अर्पण केलंय, त्यांच्या मुखातून शिव्या येणं उचित आहे का असं काही लोक म्हणतात. थोडंसं सांगतो. माणसाचा एक स्वभाव आहे, घरामध्ये त्याच्या पत्नीने त्याचा कितीही अपमान केला तरी त्याला त्याचं वाईट वाटत नाही. त्याच्या पत्नीने त्याचा अपमान करो, त्याला अपशब्द बोलू, त्याचं त्याला वाईट वाटत नाही. एक दिवशी एका माणसाचा त्याच्या पत्नीने असा अपमान केला. तो म्हटला, तू घरामध्ये एकटी असते, तुला घरामध्ये करमत नाही. मी कामाला गेल्यानंतर मी आता असं ठरवलंय की एखादं माकड आणतो आणि त्या माकडाबरोबर तू दिवसभर खेळत जा. ती पटकन बोलून गेली त्याला, तुझ्यासारखा एक माकड घरामध्ये, दुसऱ्या माकडाची काय गरज रे म्हटली. हे ऐकलं एका माणसाने बाजूच्या खोलीतल्या. आणि तो म्हटला, काय लय रुबाब करतो तू, स्वतःला शहाणा समजतो, बायको तुला माकड बनते, काय तुझ्या जगण्यामध्ये अर्थ आहे. त्याने उत्तर काय दिलं तू बरं का, उत्तर काय दिलं त्याने, तशी ती आहे ना तोंडाने फटकळे पण ती मनाने खूप चांगली आहे म्हटला. काय म्हटला, तोंडाने फटकळे मनाने चांगली आहे. ऐका, बायको काही जरी बोलली तरी माणसं दुसऱ्याचं समाधान करतात, ती तोंडाने फटकळे मनाने चांगली आहे म्हणून. पुढे तुम्हाला सांगतो, एखादा श्रीमंत माणूस, पैसेवाला माणूस काही जरी बोलला तरी माणसं मुकाट्याने सहन करतात. लोक म्हणतात दादा तोंडाने खराब आहे पण मन चांगलं दादाचं, असं म्हणतात लोक. पण एखादा साधू जर हितासाठी रागावला तर लोक म्हणतात त्या साधूने मन बुद्धी देवाला अर्पण केली आहे.
त्याला शिव्या द्यायचा अधिकार नाही. तुमची आईसुद्धा तुम्हाला शिव्या देतेच की नाही. आईने दिलेल्या शिव्याच्या मागे तुमचं हित आहे, तसं साधूने दिलेल्या शिव्या आहेत त्या शिव्यांच्या मागे सुद्धा तुमचं हित आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी कधी कधी शिव्या दिल्या, पण त्याच्यानंतर ते पायासुद्धा पडले. एकनाथ महाराजांचा अधिकार काय साधा मोठा आहे. आज ज्यांच्या जयंतीला आपण इथं जमलोय ते दत्तात्रय प्रत्यक्ष त्यांना भेटले. त्या भगवान परमात्म्यांनी त्यांच्या घरी 36 वर्षे कावडीने पाणी भरावं. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामेही करीतो, स्वकरे चंदन उगाळी गंगेचे पाणी कावडीने भरितो. मला तुम्हाला अधिकार सांगायचा आहे, ते पाया पडतात आपल्या. त्यांच्या घरी भगवान 36 वर्षे कावडीने पाणी भरतो, गंध उगाळून देतो देवाला. आता देवच देवाची पूजा करण्यासाठी गंध उगाळून देतो, पूजेसाठी पाणी तोच आणून देतो, फुलं पण तोच आणून देतो, ज्ञानेश्वरी पण पुढे तोच आणून ठेवतो. भागवत सांगायला बसले की पुढे येऊन बसायचा देव. त्याची कथा तोच ऐकतो नाथ महाराजांच्या मुखातून. एकदा असा प्रसंग घडला, त्यांचा अधिकार किती मोठा आहे बघा. त्यांच्या घरी पितृश्राद्ध होतं. पितृश्राद्ध म्हणजे त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं त्यांच्याकडे, आणि चांगल्या प्रकारचे पक्वान्न शिजत होते घरामध्ये. रस्त्याने जाणाऱ्या काही अंत्यजाच्या मुलांनी, त्या काळामध्ये जातीभेद खूप जबरदस्त होता. अंत्यजांच्या मुलांना तो जेवणाचा असा सुगंध आला आणि ती मुलं थांबली तिथं, आणि ती म्हटली आज किती चांगला स्वयंपाक बनतो इथं. ती मुलगी म्हटली भावाला, पण तो आपल्या नशिबात नाही, चल म्हटली पुढं चल. हे शब्द ऐकले नाथ महाराजांनी. ते म्हटले आज असं करू गिरजाबाई, आपण काय करू, पहिल्यांदा त्यांची पंगत घालू, आपण अंत्यजांची पंगत आपण अगोदर घालू आणि ब्राह्मणांची पंगत आपण नंतर घालू. तुम्ही सगळे ऐकताना भानावरती असून लक्ष द्या कीर्तनात जरा. आपल्या घरी जेव्हा आपण कार्यक्रम ठेवतो, आपल्या घरी, तुमच्या घरी, माझ्या घरी, आपण आता खरं सांगा, दत्त जयंती खोटं बोलू नका, कीर्तनात बसलेले आपण सगळे, आपण कुणाला आमंत्रण करतो? ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांना आपण बोलवतो का रिकाम्या पोटाच्या माणसांना बोलवतो आपण? किती शांतता पसरली बघा. मगाचपासून शांत राहा बोलतो तरी शांत राहत नव्हती लोक, पण आता एवढा प्रश्न विचारला, बोलणं बंद झालं. आपल्या घरी जेव्हा आपण कार्यक्रम ठेवतो अन्नदानाचा, तर ज्यांच्या पोटाला भूक आहे आपण त्यांना कधी आमंत्रण दिलं? त्यांना कधी या आमच्या घरी म्हणून नाही आपण त्यांना कधी बोलवलं. ज्यांची पोटं भरलेली आपण त्यांना बोलतो आमच्या घरी या बरं का, 2 घास खा. मला आश्चर्य तेव्हा वाटतं, आश्चर्य त्या गोष्टीचं वाटतं, ज्या वेळेला एखादा मोठा माणूस म्हणतो मी तुमच्या घरी येईन पण जेवायला थांबणार नाही, तर ज्याच्या घरी पंगत असते ना तो बोलतो साहेब असं करू नका ना, तुम्ही आमच्या घरी 2 घास खाल्ले तरी आमचं पोट भरल. म्हणजे पोट भरलेली माणसं आपल्या घरी जेवली की आपली पोटं भरतात. म्हणजे परमार्थ तरी कसा आहे आपला? रिकाम्या पोटाची माणसं आपल्या घरी कधी आपण बोलवत नाही, त्यांना आपण निमंत्रण देत नाही. नाथ महाराज म्हटले गिरजाबाई असं करायचं नाही, आपण आज असं करू, ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे ना आपण त्यांना आपण आज पंक्तीला बोलू पहिल्यांदा. ठीक आहे. त्या अंत्यजांना घरी बोलावलं, त्यांची पंगत घातली, त्यांना एवढा आनंद झाला. हो, आता दुसरी पंगत पुढची पंगत बसणार ब्राह्मणांची, पण ब्राह्मणांनी बहिष्कार घातला. मला सगळ्यात जास्त कमाल वाटते, वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा बहिष्कार शब्दाने प्रवेश केलाय सध्या. कळलं ना तुम्हाला? आता वारकरी संप्रदायात पण बहिष्काराने प्रवेश केला. त्यांचं कीर्तन असेल तर आमचा बहिष्कार आहे, यांची मुस्काट फोडावी. लाईव्ह चालू आहे माझं कीर्तन. तो गायला आला तर आमचा बहिष्कार, त्याचं कीर्तन असेल तर आमचा बहिष्कार, त्याला बोलवलं तर आमचा बहिष्कार, त्याची देणगी घ्याल तर आमचा बहिष्कार. कसला परमार्थ आहे? दिखावा चाललाय नुसता. ब्राह्मणांनी बहिष्कार घातला. ते म्हटले आपण जायचं नाही एकनाथाच्या घरी. पहिली पंगत त्याने अंत्यजाची घातली. पोट भरलेली माणसं रागावली. नाथ महाराज म्हटले नाही येतील तर नसू देऊ दे, त्यांना काय हरकत नाही, नसू देऊ दे त्यांना, काय आपल्या घरी यायचं नसेल तर. गिरजाबाई म्हटले पण अहो आपल्याकडे जेवले पाहिजे होते ब्राह्मण आज. अरे ते नसतील जेवत तर ठीक आहे ना, नसू द्या, जेवू द्या, मी त्यांच्या बापाला बोलवीन म्हटले, मी त्यांच्या बापाला जेवायला घालीन. आणि नाथ महाराजांनी, कारण श्रीखंडे त्यांच्या घरी प्रत्यक्ष भगवान नांदत होता, आणि त्या दिवशी प्रत्यक्ष गावातले जेवढे मेलेले पितर होते सगळे वर गेलेले, सगळ्यांना खाली बोलवले आणि सगळ्यांची पंगत घातली. आणि हे ब्राह्मण सगळे घरात वाकून मागतात, पुंडलिकवरदा हरी विठ्ठल कोण बोलतो? अरे तो तर म्हटला आमचे बाबा आहेत ते. तो म्हटला ते तर आमचे काका आहेत बरं का. सगळे ब्राह्मण नाथ महाराजांना शरण आले. माझा दृष्टांत संपला. म्हणजे मेलेले स्वर्गातले पितरसुद्धा मृत्यू लोकांमध्ये आणण्याएवढी त्यांची ताकद आहे, त्यांची ताकद आहे. तुम्हाला सांगतो किती ताकद आहे त्यांची.
भावार्थ रामायण लिहित असताना त्या भावार्थ रामायणामध्ये गावबा येऊन बसायचा. जरा जड बुद्धीचा होता तो. बसायचा त्यांच्या कथेमध्ये येऊन. आणि त्या भावार्थ रामायण सांगत असताना त्यांनी एक दिवशी बोलून गेले की माझा अवतार आता संपला म्हणून, मी आता माझा अवतार संपवणार आहे म्हणून. बाकीची लोक म्हटली मग पुढचं रामायण कोण सांगेल? हा गावबा सांगेल ना म्हटली. ते गावबाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि मूर्ख असलेला गावबा सुद्धा रामायण सांगायला लागला. आणि म्हणून भावार्थ रामायणाचं उत्तरकांड गावबाने पूर्ण केलेलं आहे. एवढी त्यांची ताकद आहे नाथ महाराजांची. काळाला जिंकण्या एवढीच ताकद त्यांच्या अंगात आहे. नाथ महाराजांचा शेवट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जेव्हा त्यांनी देह ठेवला आणि 4 लोक त्यांना खांद्यावरती घेऊन चाललेत स्मशानभूमीकडं. एक बाई आपल्या मुलीला नांदायला घेऊन चालली होती. ती बाई म्हटली आजच कसं काही मिळालं रे, माझ्या पुरीला घेऊन चालली नांदायला. नाथ महाराज उठून बसले. ते म्हटले असं कर, मी नंतर मरण जा कधीतरी, परत तुझ्या मुलीला घेऊन जा नांदायला. एकदा 4 जण घेऊन चालले होते खांद्यावरती. परत 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 देह ठेवला. ते म्हटले आयुष्यभर त्याने आपलं ऐकलं नाही, आपल्याला उपदेश केला, शेवटी आमच्याच खांद्यावर चालला. उठून बसले, बाबा मला खाली उतरा, मी नंतर मरण कधीतरी म्हटलं. काळ त्यांच्या स्वाधीन होता. एवढी ताकद त्यांच्यामध्ये होती. आणि एवढे मोठे एकनाथ महाराज आपल्यासारख्याच्या पायावर डोकं ठेवतात. आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्या लागून या पाया जनाविनवीत, मी तुमच्या पाया पडतो रे. मग एकनाथ महाराजांसारखं आपल्या संत पाया पडतो का? ते म्हटले त्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे, तुम्हाला तुमची किंमत कळली नसेल पण मला तुमची किंमत चांगली माहिती आहे. तुम्ही माणसं नसून तुम्ही देवच आहेत. मी तुमच्यामध्ये देव पाहतो म्हणून पाया पडतो. जनन हो ह्या अवघा जनार्दन ही माझी धारणा आहे. दुसरी गोष्ट अशी, मी तुमच्या पाया का पडतो? तुमचं कल्याण व्हावं असं मला वाटतं म्हणून पाया पडतो. तुम्ही ऐकत नाही सांगून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्यासारखा महाविष्णूचा अवतार शांतीब्रह्म तुमच्या पाया पडतो. याची तुम्हाला 400 वर्षानंतर का होईना पण लाज वाटेल आणि तुम्ही देवाचं भजन कराल, याच्याकरता पाया पडतो. मोठी माणसं जेव्हा लहान माणसाच्या पाया पडतात ना भानदास दादा, तेव्हा त्या लहान माणसाला त्याची लाज वाटावी आणि त्यांनी चांगलं वागावं याच्याकरता ते पाया पडतात. ते म्हटले लागो न्या पाया जनाविनवीत, मुखी बोला दत्त वारंवार. दत्ताचं भजन तुम्ही वारंवार करा, सतत करा, खंड पाडू नका भजनामध्ये. का? तर त्याचं कारण असं आहे, हा देह क्षणभंगूर आहे, कधी जाईल त्याची शाश्वती नाही. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक क्षणाला त्याचं चिंतन करा. कदाचित जर समजा शेवटच्या श्वासाच्या वेळी जर तुमच्या मुखातून दत्त भजन जर घडलं तर भगवद्गीतेतल्या 8व्या अध्यायाप्रमाणे तुमचा मृत्यूसुद्धा सुखकर होईल. यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते ते कलेवरम तम तमय वेती कोणते सदा तद्भाव भाविता. कदाचित तुम्ही देह ठेवला आणि त्या क्षणी जर तुमच्या मुखातून दत्ताचं भजन निघालं तर तुम्ही दत्तधामाला प्राप्त होऊ शकता. म्हणून तुम्ही दत्ताचं भजन वारंवार करा. काही लोकांनी विचारलं पण महाराज दत्ताचं भजन आम्ही केल्यानंतर आम्हाला काही लाभ होईल का? ते म्हटले तुम्हाला सुख मिळेल. नुसतं सुख मिळणार नाही तर अपार सुख मिळेल दुसऱ्या चरणामध्ये. तेणे तुम्हा सुख होईल अपार, तेणे तुम्हा सुख होईल अपार, तेणे तुम्हा सुख होईल अपार, तेणे तुम्हा सुख होईल तेणे तुम्हा सुख होईल अपार, तेणे तुम्हा सुख होईल अपार, तेणे तुम्हा सुख होईल अपार, तेणे तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा, दत्त दया सागर, दया सागर आठवावा, दत्त दया सागर आठवावा. दत्त दया
दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर आठवावा तेणे तुम्हा सुख होईल अपार तेणे तुम्हा सुख होईल अपार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठोबार कुमार 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 रखुमाय शिट्टी मारतो कुठला तरी माईक बघा थाप टाक लागून या पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की तुम्ही दत्ताचं भजन करा, दत्ताचं नामचिंतन कराल, त्याचा परिणाम, त्याचं प्रयोजन असं आहे की त्या योगाने तुम्हाला सुख मिळेल आणि अपार सुख मिळेल म्हणतात ते. संसाराच्या प्रांतामध्ये असा जीव नाही का त्याला सुख मिळावं, मिळू नये अशी अपेक्षा नाही. प्रत्येकाला वाटतं की मला सुख मिळावं, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं. बाकीच्या गोष्टीमध्ये प्रत्येकाची आवड वेगळी असेल, पण सुखाच्या बाबतीत सगळ्यांची आवड सारखी आहे. वागणं बोलणं चालणं या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला फरक पाहायला मिळेल, पण सुखाच्या बाबतीत तुम्हाला फरक पाहायला मिळणार नाही. गरीब असला तरी सुख, श्रीमंत असला तरी सुख, म्हातारा असला तरी सुख, सर्वांना सुख पाहिजे. सुख सर्वाय रुच्यते. सुख नको असं म्हणणारा तुम्हाला कुणीच मिळणार नाही. मला सुखच पाहिजे प्रत्येकजण म्हणतो. मग आता सुखासाठी प्रत्येकजण तळमळ करतो, परंतु माणसं जिथं सुख शोधतात ज्या विषयांमध्ये, संसारामधला कुठलाच विषय माणसाला पूर्ण सुख देऊ शकत नाही. असा विषय दाखवा की तो माणसाला पूर्ण सुख देऊ शकतो. म्हणून त्याचं कारण असं आहे, संसारातले जे विषय आहेत ते क्षणिक सुख देतात आपल्याला, क्षणिक तात्कालीन सुख देतात आपल्याला. त्याच्यामध्ये पूर्ण सुख देण्याची ताकद नाही. ढगाची सावली असते ती क्षणिक आहे, विजेचा प्रकाश क्षणिक आहे. तसं संसारातलं विषयाचं सुख क्षणिक आहे. मग त्या विषयी सुखांवरचं प्रेम काढा आणि त्याच्यायोगी दत्तावरती प्रेम करा. भगवान दत्तात्रयाचं नामचिंतन करा. तुम्हाला भगवान श्री दत्तात्रय अपार सुख देतील, त्याच्यामध्ये शंका नाही. तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. दत्त दयासागराची तुम्ही आठवण करा. दत्ताला दयासागर म्हटलेलं आहे.
भगवान हा दयेचा सागर आहे खऱ्या अर्थाने. त्याला जी माणसं आठवतात त्यांच्यावरही प्रेम करतो आणि नाही आठवत तो त्यांच्यावरही प्रेम करतो. परमात्मा तो दयाळू आहे. त्याच्या एवढा दयाळू जगामध्ये कुणीच नाही. परमात्मा एवढा दयाळू कुणीच नाही. म्हणून दत्त दया सागर आठवावा. पुढे जाऊन महाराज म्हणतात स्त्री असेल, पुत्र असेल, संसार असेल, यांच्यामध्ये गुंतून राहशील तर त्याच्यामध्ये तुझं पतन होईल. अभंगाचं 3रं चरण. स्त्री पुत्र संसारा गुंतशी पामरा, तेने तू आघोरा पावशील. केवळ संसारामध्ये गुंतून राहशील तर आघोरी पडशील. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज पाया पडून सांगतात, माझी तुला विनंती आहे, तू दत्तात्रयांचं चिंतन कर अखंड. दत्तात्रयांचं जर अखंड चिंतन करशील तर तुझी काया सुद्धा दत्तरूप होऊन जाईल. अभंगाचं शेवट. एका जनार्दने चिंते दत्त पाय, एका जनार्दने चिंते दत्त पाय. चिंती दत्त पाया. एका जनार्दने चिंते दत्त पाया, एका जनार्दने चिंते दत्त पाया. चिंती दत्त पाया. दत्त रूपे काया झाले त्याचे, दत्त रूपे काया झाले त्याचे. देणे तुझं सुख होईल अपार, देणे तुम्हा सुख होईल अपार. दत्त रूपे काया झाले त्याचे, दत्त रूपे काया झाले त्याचे. देणे तुम्हा सुख होईल अपार. होईल अपार. एका जनार्दनी चिंती दत्त पाया. दत्ताच्या पायाचं स्मरण कर अखंड. भगवंताच्या चरणाचं, भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन केलं का त्याचा परिणाम असा होतो का चिंतन करणारा जो आहे त्याचं स्वरूपच बदलून जातं. त्याचं दत्तरूप काया झाली त्याची. याच्याकरता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्या सर्वांना माहिती आहे भिंगुरटी काय बोलतात. आपल्याकडे काही शब्द त्याला भिंगुरटी असते. भिंगुरटी भिंतीवर घर करते तिला काय म्हणतात तुमच्याकडे इकडं? अहो अशी मातीचं घर करते भिंतीवर, तिला भिंगुरटी शब्द आहे खरा म्हणजे. आता काही लोक तिला कुंभारीन पण म्हणतात. तिला कुंभारीन, मातीचं घर करते म्हणून कुंभारीन. ती काय करते, तांदळातली आळी उचलते आणि त्या घरामध्ये नेऊन ठेवते. तांदळातली आळी उचलते आणि त्या घरामध्ये नेऊन ठेवते. त्या घरात नेऊन ठेवली का ती आळी असते ना, ती आळी अशी घाबरते आणि ती म्हणते आज मला ही नक्की खाणार. पण ती तिला खात नाही. दुसऱ्या दिवशी ती आळी म्हणते आज मला ही नक्की खाणार. आळी रोज तिचं चिंतन करते आज मला ही खाणार खाणार खाणार, आज मी मरून जाणार. आणि एक दिवशी परिणाम असा होतो का त्या आळीलाच पंख फुटतात आणि ती आळी जी असते ती स्वतःच कुंभारीन बनून जाते. म्हणजे ती स्वतःच भिंगुरटी बनते. तो का म्हणे आळी जीवे नोरेची निराळी, तसं गोविंद गोविंद मना लागल या छंद मग गोविंद, ते काया भेद नाही देवातया. इको कमी करा जरा थोडंसा. रामायणामध्ये घडलेला प्रसंग असा आहे, प्रभू श्री रामचंद्र सीता मातेचा शोध घेत असताना पहिलीच भेट झाली भगवंताला जटायूची. जटायूची भेट झाली पहिल्यांदाच सुरुवातीलाच. जटायूचे पंख छाटलेले होते, अंगातून त्याच्या रक्ताचा पाट वाहत होता आणि त्याचा प्राण त्याच्या कंठामध्ये आला होता आणि प्रभू श्री रामचंद्राचं तो भजन करीत होता. लक्ष्मणाचं लक्ष गेलं, एका झुडपात पडलेलं हे गिदाड पंख तुटलेलं देवाचं भजन करतं म्हणजे हे कोण आहे म्हणून धावत गेले लक्ष्मणजी. बघतात तर जटायू. जटायूचा आणि प्रभू रामचंद्राचा परिचय होता. जेव्हा दंडकारण्यामध्ये आले होते तेव्हा पहिली भेट जटायूची झाली होती. तिथं बघितलं जटायू असा खाली पडलेला आहे, पंख तुटलेले. प्रभू रामचंद्र गेले आणि जटायूची
जटायूचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं. काय भाग्यवान असेल जटायू बघा. ज्यांनी जन्म दिला त्या दशरथाला सुद्धा जी मांडी नाही मिळाली, पण जटायूला ती मांडी मिळाली प्रभू रामचंद्राची. आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे स्वतःच्या बापाला सुद्धा ज्यांनी मांडी नाही दिली त्याने जटायूला मांडी द्यावी. जटायूची मान आपल्या मांडीवर ठेवली. जटायूच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. विचारलं भगवंताने, भगवान त्याला म्हणायचे, तात म्हणायचे, काका म्हणायचे, तुमची ही अवस्था कुणी केली? मग त्यावेळेला तो म्हणतो, माझी अवस्था कुणी केली सांगतो तुला. बिघडलाय का रे पक्वाचा? थोडा स्वर द्या ना मला थोडासा. सगळं स्वर बंद, पक्वास बिघडलेला आहे. जरा थोडासा स्वर देत चला, थोडासा थाप टाका. प्रभू रामचंद्र म्हणतात, तुमची ही कुणी अवस्था केली? त्यावेळेला जटायू म्हणतो, नाथ दसानने ये गती किनी, नाथ दसानने हे गती किनी. 10 तोंडाच्या रावणाने माझी अवस्था केली अशी. स्वर दे ना पटकन सागर लवकर. तू तरी दे रे बाबा. एवढं स्वस्त कसे काय बसता कोणास ठाऊक. एवढे स्वर द्या म्हटलं की पटकन स्वर द्यायचा. ठेव तिथं माईकच्या समोर त्याला. बिघडलेलं ना, ठीक आहे. आता थाप नको मारू. नाथ दसानने गती किनी, माझी अवस्था ही रावणाने केली. का केली रावणाने? तुमच्या अर्धांगिनीला तो घेऊन चालला होता रस्त्याने, मी प्रतिबंध केला. म्हणजे रावण घेऊन गेला सीतेला. हो हो, रावण घेऊन चालला होता. मग तुम्ही त्याला काय केलं? प्रतिबंध केला. त्याला मी अडवलं, जाऊन देत नव्हतो इथून पुढे. पण त्याने माझे पंख तोडले व माझा नाईलाज झाला. मला अतिशय वाईट वाटतं. प्रभू रामचंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि प्रभू रामचंद्र म्हणतात, अशा अश्रू वाहतात डोळ्यातून. का वाहतात अश्रू माहिती आहे? ज्याला 10 तोंड दिली देवाने त्याने बाईला पळून नेली, आणि ज्याला गिधाडाचं तोंड दिलं तो बाईचं रक्षण करतो. म्हणजे माणसांपेक्षा गिधाड किती श्रेष्ठ आहे. 10 तोंड माणसाची तो बाई पळवतो आणि गिधाड बाईचं रक्षण करतो. आता पण तेच आहे. चोऱ्या माऱ्या खून माणसं करतात आणि कुत्रे शोधून काढतात. आहे का नाही? चुकीचं थोडं बोललो मी. कुत्रे शोधून काढतात. खून केलेल्या माणसाला कुत्रा शोधून काढतो. लक्ष्मणाने बघितलं आणि लक्ष्मण पण रडायला लागले. जटायू म्हटला, मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की मी तुम्हाला मदत केली पण मी पूर्ण यशस्वी नाही झालो, याचं मला वाईट वाटतं. चिंता करू नका, पण तुम्ही जर गेले स्वर्गात तर आमच्या वडिलांना सांगू नका बरं का की तुमची सून एका राक्षसाने पळवली म्हणून. त्यांना वाईट वाटेल. जे इंद्राला सहाय्य करण्यासाठी जायचे ती सून, त्यांची सून राक्षसाने पळवावी, आमच्या कुळाला हा कलंक आहे. मी रावणाला लवकरच पाठवून निरोप घेऊन स्वतःलाच, तुम्ही सांगू नका त्यांना ही गोष्ट. आणि मग जटायूला सांगितलं, तुम्हाला जर आता जिवंत राहायचं असेल तर पहिल्यापेक्षा पण तुम्हाला मी तेजस्वी करतो, बलवान करतो, ताकद देतो, पंखामध्ये बळ देतो. तो म्हटला, नाही मला जिवंत राहायचं नाही. अशी गती मला परत मिळणार आहे का? आज जगाचा बाप त्याने मला मांडी दिलेली आणि मी प्रत्यक्ष त्याच्या चेहऱ्याकडे बघून प्राण सोडतो. हे जीवनाचं साफल्य आहे माझ्या. आणि तुम्हाला सांगतो, त्या जटायूने भगवंताचं स्मरण करता करता डोळे मिटले. ती वानरं सांगतात जटायूच्या भावाला ही हकीकत की तुझा भाऊ होता ना जटायू, त्याने प्रभूचं स्मरण केलं आणि स्मरण करता करता काय झालं माहिती आहे बरं का? राम काज कारण तनु त्यागी, रामायण. राम काज कारण तनु त्यागी, हरिपुर गयऊ परम बड भागी. गोस्वामी म्हणतात, गीद देह तजी धरी हरी रूपा. गिधाडाचा देह संपला आणि तो देवासारखा चतुर्भुज दिसायला लागला. म्हणजे एका गिधाडाने जर देवाचं स्मरण केलं तर तो गिधाड सुद्धा प्रभूसारखा चतुर्भुज होऊ शकतो. तर तुम्ही जर दत्तात्रयाचं स्मरण केलं तर तुम्ही दत्तरूप होऊ शकत नाही का? आणि म्हणून एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्तरूप काया झाली त्याची ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली जय तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
दत्त जयंतीच्या या पवित्र पर्व काळावर आपण सगळे या ठिकाणी हे कीर्तन श्रवण करीत आहात. नाथ महाराजांचा अभंग घेऊन त्याच्यावर चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला. मला आता दुसरं कीर्तन परत चिरडलं आहे. तिसरं कीर्तन म्हणजे सकाळपासून आहे. म्हणून वेळेत कीर्तन संपवतो. झालेली सेवा दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करतो. काही चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष आणि जे चांगलं असेल तो दत्त महाराजांचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. भगवान आपलं सगळ्यांचं कल्याण करतील. या ठिकाणी आमचे हनुमानजी ठोंबरे आणि त्यांच्या सौभाग्यवती वैशाली हनुमान ठोंबरे अतिशय सात्विक, भाविक आणि वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये तत्पर असलेलं हे कुटुंब आहे. सत्कर्म स्वतः करणं आणि इतरांकडून सत्कर्म करून घेणं हा खरा दाता मानला जातो. दाता तोची एक जाणा नारायण स्मरवी. स्वतः भजन करून इतरांकडून ते भजन करून घेतो त्याला श्रेष्ठ दाता असं म्हणतात. या दत्त जयंतीच्या पर्व काळावरती त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी कीर्तनाचा हा पर्व काळ ठेवलेला आहे. अन्नदान ठेवलेलं आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. फक्त त्याचा उपभोग कसा घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आयोजक उदार अंतकरणाने करून देतो सगळ्या गोष्टी अनुकूल, पण आपण थोडंसं कुठंतरी कमी पडतो. शांत चित्ताने आपण कीर्तन श्रवण करावं असं मला वाटतं. या ठिकाणी बराचसा थोडासा विक्षेप जाणवला त्या मुलांचा हरकत नाही. शेवटी बाल पण गेले नेनता असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याच्यामुळे त्याला इलाज नाही. पण जास्त शांतता असेल की कीर्तन चांगलं करता येतं. सर्वांना मी धन्यवाद देतो. आमचे सागरजी उतेकर असले की अख्खं कीर्तन ते सांभाळतात. उजव्या बाजूला आमचा वैभव आहे, डाव्या बाजूला सागर आहे आणि त्यांच्याबरोबर ही सगळी खोनीची गावातली मंडळी आहे. कार्यक्रम अतिशय छानपणे या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. स्पीकरची व्यवस्था चांगली आहे. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. लाईव्ह प्रक्षेपणला माझा विरोध नसतो, पण त्या लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या माणसांनी काय करावं की मला असं वाटतं की त्यांना प्रक्षेपण करण्याचं थोडंसं जर ज्ञान असेल, चांगलं करतो बिचारा पोरगा, पण मंडपात माणसंच नसतील तर शूटिंग करण्यात काय अर्थ नाही. नुसताच मंडपात कॅमेरा फिरवण्यात अर्थ नाही. म्हणजे कधी कधी मग त्या कार्यक्रमाचं कळतं लोकांना बाबा की कार्यक्रमाला कोणी माणसं नाही म्हणून. आता फिरवला हरकत नाही, पण सुरुवातीला कोणीच नसतं. मंडपातला कोपरा दाखवायचा, त्याला काय अर्थ नाही. चांगली त्याला सांगितलं, सूचना दिली की कीर्तनातलं हा सगळं प्रक्षेपण लाईव्ह चालू आहे, योग्य चांगलं शूटिंग कर असो. तेव्हा त्या यूट्यूबवाल्यांना सुद्धा माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांना धन्यवाद आणि पुनश्च विनंती की दत्तात्रयाचं चिंतन करा आणि आपण सुद्धा दत्तरूप होऊन जा. 2 मिनटं या पर्व काळावरती आपण सर्वांनी भजन करायचं आहे दत्तात्रयांचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल जय जय विठाल. बोलिले पुरी वेळी वाकोडे करा क्षमा पराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार व्याप करा क्षमा पराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. या ठिकाणी दत्त जयंतीच्या काळानिमित्त यजमान हनुमानजी ठोंबरे यांच्या वतीनं गतवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार ज्यांच्या नावाने आपण सर्व परिचित आहात, आदरणीय वंदनीय कोकणरत्न रामायणाचार्य विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी या ठिकाणी पैठणचे महान संत
शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं या ठिकाणी वर्णन केलं आणि आपण सर्व कृतकृत्य झालो, त्याबद्दल मी वारंगे महाराजांचं ह्या ठिकाणी शतशः आभार मानतो आणि म्हणून यजमानांच्या वतीनं त्यांचा ह्या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी मृदुंगाची साथ दिली ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ पुत्र वैभवजी वारिंगे यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतो यजमानांच्या वतीनं, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी संगीताची उत्तम साथ दिली ते गवईकार सागरजी उतेकर महाराज यांचा या ठिकाणी यजमानांच्या वतीनं यथोचित सन्मान होत आहे. आणि आता लगेचच महाराष्ट्रातील नामवंत गायिका नेहाजे केने यांचं या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांना, दत्तभक्तांना व्यासपीठाच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी दत्तप्रसाद महाप्रसाद घेऊन जावं, कोणीही विनमुख जाऊ नये ही विनंती. विनेकरी बाबांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा.